काय म्हणणं आहेत आणि आपल्या फेरीकॉलनीकरिता काय पॉलिसी आहे, तुमचं काय मतलब असं आहे? कारण का इलेक्शनमधून ते पण तुम्हाला वोट केलं होतं. आमचं स्वतःचं मत असं आहे की ते एअरपोर्ट जो आहे तो खरं नाही द्यायला पाहिजे. परंतु हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार 14पर्यंत त्यांचा सर्वे झाला आहे, तर 14च्याच लोकांना देत आहेत ते. आणि मुंबई महानगरपालिका ते काम करते आहे. मीही ह्या आमच्या अधिवेशनामध्ये फेरीवाला मुक्त जर परिसर आपल्याला करायचा असेल ते पिंपळ कोर्ट जे देतं हायकोर्टाने दिलेलं आहे त्यावेळी कुठेतरी स्टे घ्यायला पाहिजे आणि त्याला पिंपळ कोर्ट नको द्यायला असं आमचं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि फेरीवाला मुक्त आम्हाला जर डेमॉन्स्ट्रेशन करायचं असेल, सामान्य नागरिकवाल्याला फुटपाथवरती जर चालायचं असेल तर हे. आणि विशेष बाब काय माहिती आहे, हे फेरीवाले जर चेंबूरचे असते तर आम्ही कुठेतरी विचार केला असता की बाबा चेंबूरचे आहेत, परंतु हे मुंबईचे आहेत, भिवंडीचे आहेत, शिवाजीनगर, बैंगनवाडी तिथले आहेत. तिथल्या आमदारांनी तिथल्या नगरसेवकांनी त्याची तिथे सोय करावी ना. आमच्या चेंबूरमध्ये त्यांचं काय काम आहे? फेरीवाले आहेत, तुम्ही तिकडे सुद्धा पोट भरू शकता ना. चेंबूरमध्ये कशा राहते? आणि चेंबूरमध्ये फेरीवाले येत आहेत ठीक आहे, परंतु दादागिरी केवढी त्यांची, खूप मोठी दादागिरी. एक सिनियर सिटीजन आहे, त्या सिनियर सिटीजनला खाली मारायचं बाकी होतं, काही लोकांना मारलंच होतं. एवढी दादागिरी त्यांची. ती दादागिरी थोडी आता आम्ही मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये आम्ही काम करतोय. दादागिरी आम्ही कपून घेणार नाही फेरीवाल्यांची, तसं उत्तर त्यांना आम्ही देऊ. आणि फेरीकॉलनीकरिता ते आपल्या ट्रॅफिक वगैरेचं पण अडथळा रोडमधून लागतात, ट्रॅफिक समस्या पण होतात. तर फेरीकॉलनीकरिता ट्रॅफिक समस्येचा पण मोठा अडथळा आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होते, म्हणून ते ट्रॉफिक कमी व्हायला पाहिजे. आणि पार्किंग जे आहे ते पार्किंगसाठी आम्ही पार्किंगचं प्लॉट बघितलं आता, ते बिल्डिंग करता येईल त्यासाठी. त्यासाठी साहेबांची मिटिंग होती, अतिशय चांगलं साहेब स्विमिंग पूलमध्ये गेले. स्विमिंग पूल जो बंद होतं एवढे दिवस, तो स्विमिंग पूल त्यांनी सांगितलं की ताबडतोब चालू करा, कारण मुलांना सुट्ट्या होत्या, सुट्ट्या संपत आल्या. मुलं कमीत कमी त्या स्विमिंग पूल टाकून आधी गर्दी होते, त्या पाण्यामध्ये स्विमिंग पूल जाऊन थोडंसं त्यांना मजा मोज करता येईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अतिरिक्त पालिका आयुक्त आपल्या दौऱ्यामधून जितके तिकडे लूप होल पाहिलं होतं आणि आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना पण ते ताकीद केलेले आहेत. आपण बघितलं असेल वेगवेगळ्या जागेवर त्यांनी ते पॉईंट आऊट केलेलं आहे आणि त्यांना पण दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिले. काय म्हणणं आहे साहेबांचं? ते स्विमिंग पूलला गेलं तिथे मी त्या कॉन्ट्रॅक्ट करायला त्यांनी घर बनवलं आहे, ते ताबडतोब पोहायला त्यांनी सांगितलं आहे. आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की ते ताबडतोब खाली घरा तावा एक 2 तासात खाली करून मला त्याचा फोटो पाठवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चांगली ॲक्शन घेतली त्यांनी. धन्यवाद मॅडम. आपण पश्चिमचं एक इकडे प्रभाग समिती अध्यक्ष आहेत. आजच्या दौऱ्या संबंधित तुम्ही काय म्हणणार? साहेबांचा अतिरिक्त महापालिका आयुक्तचा दौरा झालेला आहे. आणि ठामपणे सांगू शकतो. आणि त्यांची आता माझा इतकी झाली आहे की लोकांच्या अंगावर जात आहेत, मारत आहेत ते लोकांना. म्हणजे बाहेरून येऊन तुम्ही इथे बसणार चेंबूरमध्ये, आमचा चेंबूरचा भूमिपुत्र असं कधीच करणार नाही. आणि चेंबूरच्या भूमिपुत्रांना इथे बसल्या पाहिजे. आणि बाहेरून येऊन भिवंडी, बाहेरून माणसं भिवंडी यासाठी तिथे तुमच्या जे टॅक्सेस भरत आहेत व्यापारी, त्यांना तुम्ही दादागिरी करता आणि त्यांच्या लोकांना झंडे लावून त्यांना मारायला जातात, शिवीगाळी करतात. तर त्या अनुषंगाने आजची मी व्हिजिट केली. शास्त्री साहेबांनी EMC मॅडमना, सध्या मॅडमना, वॉर्ड ऑफिसरांना आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ते खाली झालं पाहिजे. आणि फुटपाथला लोकांना चालण्यासाठी परंतु दोघांनाही द्यायचं
आज मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त के दौरे को लेके क्या कहना चाहेंगे? चेंबूर परिसर में आज उनका दौरा, हंगामी दौरा हुआ है, क्या कहना चाहेंगे? ते चांगली डिटेल बांधून पार्किंगसाठी लोकांना त्या बिल्डिंगमध्ये खाली जमिनीमध्ये पार्किंग केलेलं वरती पार्किंग करू शकतो. हे जण दाखवलं. दुसरं करून एक मार्केट आपल्या केंद्रीय सर एक प्रश्न के